भारतातील आघाडीची ऑटोमोटिव्ह आणि मोबिलिटी सॉफ्टवेअर कंपनी KPIT टेक्नॉलॉजीजचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष SB उर्फ रवी पंडित यांचे आज 8 मे 2026 रोजी पुण्यात निधन झाले. कंपनीने अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. नमस्कार, मी ज्ञानदा आणि आपण बघायला सुरुवात केली आहे न्यूज 24 महाराष्ट्र वेध महाराष्ट्राचा. 1990 साली रवी पंडित यांनी किशोर पाटील यांच्या सहकार्याने KPIT कमिन्स या नावाने कंपनीची स्थापना केली होती. पुढे या कंपनीने ऑटोमोटिव्ह आणि मोबिलिटी सॉफ्टवेअर क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठी ओळख निर्माण केली. अमेरिकेतील MIT स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे माजी विद्यार्थी असलेल्या रवी पंडित यांच्या नेतृत्वाखाली KPITने 15 देशांमध्ये विस्तार केला. कंपनीच्या सॉफ्टवेअर आणि अभियांत्रिकी सोल्युशन्सचा वापर अमेरिका, युरोप आणि आशियातील लाखो वाहनांमध्ये केला जातो. व्यवसाय क्षेत्रासोबतच सामाजिक आणि शाश्वत विकास क्षेत्रातही रवी पंडित यांचे मोठे योगदान राहिले. पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि जनवाणीसारख्या संस्थांच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स अंतर्गत सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. रवी पंडित हे ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. याशिवाय थर्मॅक्स लिमिटेडच्या संचालक मंडळावर त्यांनी काम केले होते. पर्यावरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रातही त्यांनी विविध संस्थांमार्फत योगदान दिले. दरम्यान त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर KPIT टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये आज सुमारे 1.5% घसरण नोंदवण्यात आली आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे रवी पंडित यांचे नाव कायम स्मरणात राहणार आहे.